नमस्कार मित्रांनो, घरात सुख शांतीसाठी धातू निर्मित कासव ठेवणं शुभ की अशुभ जाणून घ्या. वास्तुशास्त्रात काय म्हटलंय. नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. आयुष्यात सुख शांती आणि समृद्धीसाठी वास्तूच्या काही नियमांचं पालन करणे गरजेचे आहे. वास्तुशास्त्रानुसार घरात कासव ठेवल्याने धनसंपत्तीत वाढ होते असं म्हणतात. तसेच घरात धातुयुक्त कासव ठेवणं लाभदायक मानण्यात आलं आहे. या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घ्या. कासव ठेवण्याचे वास्तू नियम. वास्तूनुसार घरात जिवंत कासव ठेवावं की ठेवू नये हे प्रत्येक व्यक्तिगणिक आहे, पण यामुळे घरात नकारात्मकता येते असं म्हणतात. तसेच तुमच्या कौटुंबिक जीवनात अनेक अडथळे निर्माण होतात. जर तुम्ही घरी किंवा ऑफिसमध्ये कासव ठेवू इच्छिता तर लाकडाचा, क्रिस्टल किंवा धातू निर्मित कासव तुम्ही घरात ठेवू शकता. वास्तुशास्त्रानुसार शुक्रवारी, बुधवार आणि गुरुवारी घरात कासवाची मूर्ती स्थापित करणं लाभदायक मानतात. वास्तुशास्त्रात घराच्या उत्तर दिशेला कुबेर देवताचं स्थान असतं असं म्हणतात. या दिशेला कासवाची मूर्ती स्थापित केल्याने कुटुंबात सुख शांती आणि समृद्धी नांदते असं म्हणतात. वास्तुशास्त्रात घराच्या दक्षिण पूर्व दिशेला लाकडाचा कासव स्थापित करणे फार शुभकारक मानले जाते. यापासून अनेक रोगांपासून मुक्ती मिळते असं म्हणतात. तसेच घरातील प्रत्येक गोष्टीत यश मिळतं. नोकरी किंवा व्यवसायात जर प्रगती मिळवायची असेल तर तुम्ही चांदीचा कासव ठेवू शकता. या व्यतिरिक्त मुलांच्या अभ्यासाच्या रूममध्ये उत्तर पश्चिम दिशेला धातूचा कासव ठेवणे शुभ मानलं जातं. यामुळे मुलांची एकाग्रता वाढते असं म्हणतात. कासव ठेवण्याचे फायदे. घरात लाकूड किंवा धातूंपासून बनविलेला कासव स्थापन केल्याने घरात सकारात्मक ऊर्जेचा वापर होतो. घरात कासव ठेवल्याने सुख आणि समृद्धी प्राप्त होते. तसेच उत्पन्नाच्या अनेक संधी निर्माण होतात. मान्यतेनुसार घराच्या मुख्य द्वारापाशी कासव ठेवल्याने नकारात्मकता दूर होते. क्रिस्टल निर्मित कासव घराच्या दक्षिण पूर्व दिशेला स्थापित केल्याने सामाजिक पदप्रतिष्ठेत वृद्धी होते. आपल्या सर्वांवरती स्वामी समर्थांची कृपादृष्टी सदैव राहो. व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.